फ्रेंड्स, मी अस्मिता's ब्युटी अँड लाईफस्टाईलमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक असा घरगुती फेस पॅक जो की तुमच्या पिंपल्सला रिमूव्ह करण्यास मदत करेल। डार्क स्पॉट असतील, अँटी एजिंग मार्क्स असतील म्हणजे सुरकुत्या किंवा चेहऱ्यावर वारंवार सिक्रेट होणारा ऑइल हे सुद्धा कंट्रोल करण्यास आजचा फेस पॅक खूप जास्त बेनिफिशियल ठरणार आहे। तो व्हिडिओ हा इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल असा होणारच आहे। सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा नक्कीच खूप जास्त फायदा होईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, हेअर केअर, स्किन केअर या विषयांवर व्हिडिओ। तर तुम्ही जर या विषयांमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात बराचसा खूप जास्त ऑइल सिक्रेशनमुळे पिंपल्स होणं, ॲक्नी, पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉट या अशा बऱ्याच समस्यांना आपल्याला फेस करावं लागतं। तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही कशा पद्धतीने स्किन केअर रूटीन फॉलो करायला हवी हे मी मागच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओसुद्धा खूप हेल्पफुल ठरेल। तर तुम्हालाही पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल किंवा ॲक्नी असेल, डार्क स्पॉट असेल, सुरकुत्या होणं चेहऱ्यावर किंवा व्हाईट हेड्स असो, ब्लॅक हेड्स असो, अशा बऱ्याच प्रॉब्लेम्सला जर फेस करावं लागत असेल तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एक असा अमेझिंग फेस पॅक जो की घरगुती पदार्थांपासून तयार केलेला आहे। या फेस पॅकमध्ये मी जे काही इंग्रेडिएंट्स, जे काही पदार्थ यूज केलेले आहे ते तुम्हाला इझिली तुमच्या किचनमध्ये मिळून जातील। सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या फेस पॅकचा फर्स्ट इंग्रेडिएंट्स आपला असणार आहे जायफळ। जायफळामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे जायफळ ही तुमच्या स्किनला कुठल्याही प्रॉब्लेम्सपासून दूर ठेवते। तुमची स्किन चमकण्यासाठी किंवा ग्लोवी ठेवण्यासाठी जायफळ ही तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरते। सो जायफळाची पेस्ट म्हणजे तुमच्या घरी जर जायफळ अवेलेबल असेल तर तुम्ही त्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे, नंतरच ती फेस पॅकसाठी यूज करायची आहे। नंबर 2चा इंग्रेडिएंट आपलं असणार आहे ते म्हणजे दही। तर दह्यामध्ये हे लॅक्टिक ॲसिड असतं, ते आपल्या चेहऱ्याला ग्लोवी ठेवण्यासाठी, चमकदार ठेवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतं किंवा चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डार्क स्पॉट असतील, स्किन ही इव्हन ठेवण्यासाठी सुद्धा दह्याचा खूप जास्त फायदा होतो। तर सेकंड इंग्रेडिएंट आपलं असणार आहे दही आणि थर्ड आणि लास्ट वन असणार आहे ते म्हणजे मध। मधाचा उपयोग हा आपली स्किन मॉइश्चराइज करण्यासाठी होतो। आपल्या चेहऱ्याचं मॉइश्चराइज हे लॉक करून ठेवण्याचं काम हे मध करतं। तसंच आपल्या स्किनवर ब्राईटनिंग इफेक्ट किंवा टाईटनिंग इफेक्ट जो काही मिळत असेल तो हा मधापासून मिळतो। सो मध ही एकदम बेनिफिशियल आपल्या चेहऱ्यासाठी ठरणार आहे। तो लास्ट इंग्रेडिएंट आपलं असणार आहे मध। जायफळ, दही आणि मध ही 3 इंग्रेडिएंट्स यांचे मिश्रण तयार करून, म्हणजे हे सर्व एकत्र करून याचे मिश्रण तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आणि अमेझिंग असा फेस पॅक बनवून घ्यायचा आहे। हा फेस पॅक बनवल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन ही आधी क्लीन करून घ्यायची आहे। म्हणजे तुमच्याजवळ कुठलाही फेसवॉश असो किंवा क्लिन्झर असो, कुठलाही क्लिन्झर असेल किंवा फेसवॉश असेल तर तुम्ही चेहरा हा क्लीन करून घ्यायचा आहे, नंतरच त्यावर फेस पॅक अप्लाय करायचा आहे। कधीही तुम्ही कुठलीही स्किन केअर रूटीन फॉलो करत असाल तर चेहरा हा स्वच्छ असेल तरच तुम्हाला योग्य ते बेनिफिट्स मिळतील। म्हणून तुम्ही चेहरा हा आधी क्लीन करून घ्यायचा आहे, नंतरच त्यावर फेस पॅक हा अप्लाय करून घ्यायचा आहे। फेस पॅक अप्लाय केल्यानंतर
तुम्ही 10 ते 15 मिनटासाठी हा फेस पॅक ड्राय आउट होण्यासाठी सोडायचा आहे। त्यानंतर फेस पॅक ड्राय आउट झाल्यानंतर 2 ते 3 मिनटासाठी तुम्हाला मस्त अशी फेस पॅकची मसाज करून घ्यायची आहे। नंतर चेहरा हा स्वच्छ पाण्याने क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे फेस पॅक हा लिऑन करायचा आहे। सो तुम्ही हा फेस पॅक नक्की यूज करून बघा। तुम्हाला जर पिंपल्स, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट तसेच चेहऱ्यावर होणाऱ्या सुरकुत्या या प्रॉब्लेम्सला खूप जास्त प्रमाणात फेस करावं लागत असेल तर आजचा फेस पॅक हा तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि रिझल्ट्स माझ्यासोबत नक्की शेअर करा। तुम्ही कमेंट्समध्ये मला रिझल्ट्स तुमचे शेअर करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला ही माहिती देते ही तुम्हाला कितपत हेल्पफुल ठरते हे मलासुद्धा कळेल आणि माझ्या व्हिडिओचा तुम्हालासुद्धा फायदा होतो आहे हे सुद्धा माझ्या लक्षात येईल। सो नक्कीच तुम्ही हा फेस पॅक ट्राय करून बघा आणि रिझल्ट्स माझ्यासोबत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय।